श्री गणेशाय नमः. जय जयाजी इंदुशलाका, मुकुटमणे सकळ टिळका, मंदिरापते विबुध जनका, भक्तिमानसा विराजित. ऐसा धैर्य औदार्यवंत, पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ. मागिल्या अध्यायी गैनीनाथ, जन्मोदय पावला. यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ, महीची तीर्थे करीत. हिमाचल बद्री केदारात, भ्रमण करीते पै गेले. इतकी कथासी अवलोकनी, पूर्वाध्यायात की जे श्रवणी. असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी, शिवालया पातले. बुद्ध्यांजळी जोडून कर, करीत झाले नमस्कार. नमस्कार करुणी जय जयकार, स्तुती संवादे आराधिले. हे त्रिपुरारी शूलपाणी, अपर्णावर पंचाननी. रूढ माळा चिताभस्मी, दिव्य तेज भूषित तू. हे कामांतका दक्ष तेजा, भोळवट वरादेसी दानवा. कैलासपते महादेवा, सदाशिवादिमूर्ते. हे दिगंबरा जगजेठी, भाळी गंगा मौळी जटाजुटी. नरक पाळकर संपुटी, इंदू कळीते मिरविशी. उरग वेष्टन कुलंग साली, व्याघ्रांबर वसन पाली. गज चमादी मिती झाली, परिधाना महाराजा. हे कैलासवासा उमापती, दक्षजा माता आदिमूर्ती. चक्र चालका माया भगवती, अंबादासा वाससी तू. हे नीलग्रीव आदिपीठ, करुणा करा उत्तमा श्रेष्ठ. स्वीकारुनी सर्व अरिष्ट, सुखदेसी देवासी. बाळ दृष्टी अर्थनयनी, डमरू त्रिशूळ विराजे पाणी. सदा प्रिय वृषभ वाहनी, भस्मधारणी महाराजा. हे स्मशानवासी वैराग्यशीळा, नगजा माता रक्षपाळा. श्वेतवर्णात मोगुणा आगळा, वाळसी गळा राममंत्र. हे सर्वाधीय विश्वपती, भिक्षाटनी बहुत प्रीती. जटा पिंगया त्रिपुंडल लाटे, शुद्ध विरंगुठी शोभतसे. परशाकुश डमरू हाती, लोप पापा पापोपाती. षडानताता सूत गणपती, विद्यालक्ष्मी मिरविसी. ऐसी स्तुती अपार वचनी, करीत मच्छंद्र बद्रिकाश्रमी. स्तुती कुणी प्रेमे उगमी, प्रगट झाला महाराजा. मग मच्छिंद्राचा धरुणी हस्त, सप्रेम त्याते अलंगित. निकट बैसुनी पुसे त्याते, योगाक्षेम कैसा तो. गोरक्षाते घेऊनी जवळी, मुखे स्वकरे कुरवाळी. म्हणे बाबुदयेने काळी, हरिनारायण झालासी. ऐसे वधुनी आणि वदत, हे महाराज मच्छिंद्रनाथ. हातव शिवयोगी सुत, तारक होई ब्रह्मांडा. म्या पूर्वी याते पाहिले होते, मनशील तरी कनकगिरीते. तुवा अभ्यासुनी सुती, आणिले द्वेत घराते. श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत, भैरव काळिका वीरासहित. पाचारिता मीही तेथ आलो होतो महाराजा. तस्मात पूर्वीची होय ओळखी, मनोहुनी गोरक्ष घेतला अंकी. परी आता सोडशी की एकवचन ऐकिजे. याने विद्ये ते अभ्यासिले, तरी तपाविन विलंगित ठेले. जैसे शत्रू जगत्रे झाले, मग ते हीनत्व प्रतापा. की जीवनाविन वृक्ष जैसा, काळरूप भासे तैसा. की तरुविन ग्राम जैसा, बुभुक्षित लागतसे. की नारके विन सुंदर नारी, की विना तोय सरिता पात्री. की नक्षत्र विन शोभा रात्री, कदा काळी दिसेना. तरी तपाविन लखलखीत, विद्या भांडारन दिसत. जैसा मानव परम सुदित, विकळ शरीरी मिरवितसे. तरी आता माझी आश्रमी, तपा वैसवी योग द्रुमी. मग तप बळाते बलाढ्य गापी, विद्याश्री मिरविल हा. या परी मच्छिंद्रनाथ बोलत, व यदा कुटे बाळ अत्यंत. तरी तपात्री व क्लेशात, साहिले जाईल कैसेजी. हेरू म्हणे वरद पाणी, तुझा आहे मौळी स्थानी. तरी तपे क्लेशावर कडसनी, दुःख देणार नाही बा. या परी येथे नित्य नित्य, मी समाचारी न गोरक्षाते. तू निसंशय सकलाते, तपा गोरक्षा वैसवी. ऐसे वदता आदिनाथ, अवश्य मच्छिंद्रनंदन म्हणत. उत्तम आहे ऐसे बोलत, अंगीकारता पै झाला. तेथे आमचे काय हरले, की जन्मधा चक्षु आले. की सदैव हरणी ते सांभाळिले, एकटपणी पावसात.
तेवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास. तेथे वाईट काही अम्मास चित्ती माझी निरसेल. ऐसे शिवा ते बोलून वाणी परिहर्ष न माये मच्छिंद्रामणी. जे योजले होते अंतकरणी तेच घडून पयाले. फारची उत्तमोत्त झाले गोरक्षासी शिवे अंगीकारिले. आता जाईल संगोपिले अर्थार्थी बहुवसे. मग उत्तम वेळा उत्तम दिवस ग्रहबळ जाणूनी नक्षत्रास. उत्तम तिथी उत्तम मास पाहुणी तपा वैसविला. लोहाचा करुणी कंटक नीट त्या अग्नी योजुनी चरणांगुष्ट. वाम पादा देऊनी कष्ट उभा राहिला गोरक्ष तो. वायू आहारी ठेवूनी मन शनिक अन्न त्यजून. उपरी फलपत्री आहार करून शुदाहरण करीतसे. सूर्यमंडळी ठेवूनी दृष्टी तप करीतसे तपोजेठी. ते मच्छिंद्र पाहुनी निज दृष्टी परमचित्ती तोषला. मग आदिनाथा विनवूनी मच्छिंद्र निघाला तीर्थाटनी. 12 वर्षाचा नेम करुनी गोरक्षा ते सांगितले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी. एरीकडे बद्रिकाश्रमी रात्रंदिवस बद्रिका शूळ पाणी जवळी जाऊनी बैसला. स्वये आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्य करीत. मागे पुढे राहुनी अत्यंत आल्या विघ्ना निर्वटितसे. असो यावरी मच्छिंद्रनाथ प्रयाग करुनी त्वरित. काशी अवंतिका मिथुळा सहित मथुरा काश्मीरी पाहिली. अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर. ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर पाहिला. भीमा उगमी भीमाशंकर आवड्या नागनाथ दी पंढरपूर. करुणी 14 पीठे थोर भगवती पाहिली. कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान. घडले करिता मैते गमन लोटली वर्षे 12 सकळ तीर्थे महीची करुण. शेवटी सेतुबंदी जाऊन रामेश्वराचे चरण वंदून स्नाना गेला अब्दिसी. तो श्वेतबंदी वायुसूत जाऊनी नमी मच्छिंद्रनाथ. परी मच्छिंद्रा पाहता मकर ध्वजात अल्लादला चित्ती बहुत तू. परम प्रीती लवळ सवडी मच्छिंद्र हस्त धरुनी ओढी. हृदयी आलिंगून परमावडी निकट बैसवी महाराजा. मने बातू योग द्रुमाने कोणीकडे केले येणे. 24 वर्षी तुझे दर्शन आजी झाले महाराजा. की आळशावरी गंगा वळली की 12 वर्ष पर्वणी आली. तैसे माते गोष्ट झाली आज दर्शनी तुझ्या बा. ऐसे बोलूनी वायुसूत परम मच्छिंद्राचे अतिथ्य करीत. मग समय पाहुनी संतोषयुक्त मच्छिंद्रात बोलतसे. आज 24 सत्वत्सर झाले परी तुझकडे माझे चक्षु लागले. काही भेटसील म्हणून भुकेले पारणे फिटले आजी ते. हे महाराज योगद्रुमा कामनी काम जो वेधला आम्हा. तो सरिता प्रवाही असतावर उगमा बुडवितो मजका लागी. तरी त्या कामना जळात तू तारक झाला आहे समात. झालासी परी अद्यापर्यंत बाहेर न काढीसी महाराजा. पूर्वी मजला देऊनी वचन तुवा केले आहे गमन. परी श्रीराज्याचे स्थान पाहिले तुवा नाही की. आता तरी धरुनी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती. मैनाकिनीची कामरती पूर्णाहुती घे का. आपले वचन करुनी त्याचे आणि कफल दे मम वचनाचे. मग पाहुनी आर्तमनीचे सुटका केव्हा होईल. मी गुंतलो तिचे वचनी की मच्छिंद्र पाठवीन ये भुवनी. तरी ते रती सुखाच्या कामाश्रमे मच्छिंद्रनाथा मिरविजे. ऐसे वचन तिथे व्यक्त आहे तरी मज करी मुक्त. आणि तुवाही वचन दिदले माते तेही सत्य करी आता. ऐसे कुणी हनुमंतवाणी अवश्य म्हणे मच्छिंद्र मुनी. मग त्रिरात्र येथे वस्ती करुनी निघते झाले उभयता. मार्गी जाता अनेक तीर्थे यथाविधी झाले सरिते. मग गौडंबंगाल टाकुनी त्वरित श्रीराज्यात संसरले. तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजली से राज्यासनी. महापुण्याशे तपोखानी मैनाकिनी ज्ञानकळा. शृंगार मुरड उत्तम जन तेथे भोगितसे राज्यासन. गजवाजी उददी रत्न रथ इत्यादी असती पै.
छडीदार चोपदार रत्नपाखर हेमकार राऊत पूर्ण भांडार पोतदार फारसी यत्रधारी मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी शस्त्र निपुण कारभारी लेखकही सेवा विराजले जासूद हलकारे वकिलात करू जाणती सरळ संमतात पायदळ अश्वराऊत नसे गणित पृतनेने कुत्तेवान चित्तेवाने साकार खानी पहिलदान दिवा खदानी कपिल खान गजमस्तकी रुडती खिसमत गारी करणार शिकार की बंडीदार ताशा मरफी फनवाळ थोर कुशाळपणी वाजविती गायक हेर बारमतीदार खेळक प्राती निपुण तर वाद्यधारी शृंगाकर शिंपी कल्लाळ विराजले असो ऐसे राजकारणे बहुत असती कामे भिन्ने परी सकळ समुदायकाने श्रिया अवघ्या मिरविल्या असो अवघ्या कटकात संचारते झाले उभयता नगरात राजद्वारी जाऊन त्वरित झाले दृष्टी सरायासी दृष्टी पाहताच अंजनी सूत श्रियासी आनंद झाला बहुत बोलवून त्वरिता त्वरित कनकासनी बैसविले एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सूत षोडशोपचारी पूजून त्वरित बद्धांजली केली ते मने महाराजा दिव्यरथा वातनंदना अंजनी सुता द्वितीय कोण सांगा आता आगमन झाले महाराजा एरू मने ओ शुभाननी त्वा बैसोनी तपा प्राज्ञी तरी त्या तपाच्या कामना मनी पूर्ण करी आता ओ मम भक्तीचे वरदावळी की पुरुष लादशील मचिंद्र बळी तरी तुझी हा होय येणे काळी रती सुखा निववावे की सेवे लागी उड्डंगनाथ की अरुण सहा पूर्ण आदित्य देवी तुते मच्छिंद्रनाथ कामयुक्त पुरावया की सची लागी सहस्रनयनी की शोभा जैसा शिवरपणी देवी तुते मच्छिंद्र मुनी रती सुखा हेलावे ऐसे बोलोनी वज्र शरीरी निवांत बैसला आसनावरी मग राहुनी तेथे 3 रात्री निघता झाला कपिराज पुन्हा श्वेतपदा घेऊन करीत बैसला श्रीरामचिंतन एरीकडे मच्छिंद्रनंदन सुका माझे हेलावे बैसोनी कनकासनी राज्य विलासा भोगी मुनी मुक्त माळा ग्रीव लागुनी हेलावती समोर हेम मुद्रिका ओपुनिकनी हस्त विराजले कनक कोंदनी भर जरी भूषणे हेम करणे ढाळ देती लखलखित पुढे सेवे परिचारिका परी त्याही दारा लावण्यलतिका उर्वशीचा सारोनी आवका सेवे लागी उतरल्या बड्डी जाई बडीदार वारंवार करीती पुकार छडीदार चोपदार अवलत जादा म्हणताती मुक्त लवंगाचे तुरे माळी कस्तुरी केशर शोभे भाळी राज्यासनी श्रिया मंडळी सुशोभित भोवताली जैसा नभात तरांगणी वेष्टीत शोभला उड्डांग स्वामी देवी श्रियात श्री मच्छिंद्र मुनी निजभारी शोभला की देवगणी सुचीनाथ परम शोभिवंत गवगवीत देवी श्रीमंडळीत मच्छिंद्रनाथ मिरवला सदा बैसोनी एका आसनी खेळ खेळती दूतकर्मी नाना विनोदोनी विनोदवानी हास्य करीती गदगदा राज्य वैभवाधीर कारभार स्वये करीती सारासार नाना कुशलता अपार निजदृष्टी पाहतसे रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणाधिक मिरवले धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ की भिन्न पाहती प्रलय काळ जळते निर्मिल विशाळ उभे असती सन्मुख संगीताकार गायन प्रकारी गंधर्वासनी तानमानी काळा कोसरी औषाधिक वैद्य रोगापरी परीक्षिणी निमलिते अश्वारोहण उत्तम युक्ती अश्व फिरवणे वाताकृती कोकशास्त्र भाषांकृती स्वर्गाचाराचे सकळीक नाटक कळा सकळी शृंगारीत आनुनी टेकती राजसम्मत प्रसंगानुसार वाचे बदत बोलू जाणती चातुरी ऐसिया गुणाचे उत्तम भरत हेलावरती राज्यसभेत तेने चिंत सरितेत आनंद तोय हिलावे तेने करुणी मच्छिंद्रनाथ सुखाब्धीचा मीन तळपत
ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझारी. तो समयी चित्त सुख मेळी ऋतू पावली राजबाळी. ते कामरतीचे सुख मेळी गरोदर झाली ते दारा. तो गणा माझी भद्र जाती सर्व गुणी मुनी भद्र मूर्ती. अंशरूपे प्रगटुनी रती देह धरिता पै झाला. रेत रक्त जेने काळी लोटत मासा नावाचे मेळी. तदनंतर प्रसूत झाली आबाळी बाळ बालार्क देखिला. त्या ते भरता द्वादश दिवस उत्तमा परी केले बारसे. नाम ठेविले त्या देहास मीननाथ म्हणूनी. या उपरी याचका देऊनी दान उच्चितार्थ सकळ तोषविले जण. नाना रत्नी देऊनी भूषण गौरवाते मिरविले. असो ऐसे संगोपनी 3 सत्वत्सर तया स्थानी. लोटुनी गेली सुखासनी मचिंद्राते भोगिता. यावरी आता दुसरे कथन हस्तनापुरी कुरुनंदन. जन्मे जयाच्या वंशाकारण बृहद्रवा जन्मला. तो जन्मे जयापासून पुढती 7वा पुरुष वंशाप्रती. 2 सहस्र 7 शती केली गेलासी लोटोनी. बृहद्रवा राजा थोर राज्यपदी हस्तिनपूर. मिळवणी महीचे अपार विप्र सोमयाग मांडिला. 1 वरुषे त्या स्थिती अग्निकुंडी पूर्णाहुती. पुष्ट होऊन दाहक मूर्ती तृष्ट शरीरी मिरवला. परी शिवनेत्रीचा प्रलयग्नी तेने दाहिला होता पंचबाणी. परी तो गेला होता भक्षुनी द्विमूर्धनी महाराजा. तो शिव शरीरी चेतला मदन जठरी वाहत होता द्विमूर्धन. तया माझे जीवित व प्राण अंतरिक्ष संचरला. तो अंतरिक्ष महाराज अग्नि जठरा माझी विराजे. तो गर्भवती तेजपुंज यज्ञकुंडी सांडिला. पूर्ण होताची यज्ञाहुती शेष प्रसाद मिरवणी निघुती. मग यज्ञकुंडी विप्राहुती रक्षा काढी बहुद्रवा. विप्रा हाते सलील बाळ ते जाते. रक्षा स्पर्शता लागे हाते. दृष्टी पाहता बालशते मंजुळ व तरुदन करी. तवतो पुरहित ज्ञानी द्विज रायासी मने महाराज. यज्ञकुंडी तेजपुंज बाळ प्रसाद मिरवले. प्रत्योदक उचलोनी हाती बाळ दावी राया प्रती. राव पाहुनी तेजस्थिती परमचित्ती तोषला. जैसा जलार्णव मंथन करिता त्यात चतुर्दश रत्ने निगता. मग आनंदन माये सुरवर चित्ता तैसे झाले बहद्रव्या. की संजीवनीचा धरुणी अर्थ कच गेला शुक्रगृहात. साधुनी येता संजीवनी ते सुचिनाथ आनंदला. की राम उपजता कौशल्ये कुशी आनंद झाला दशरथासी. देवी पाहता बाळमुखासी बहद्रवा आनंदला. मग पुरोहित विप्रापासून निजकरी कवळी अग्निनंदन. परम स्नेहे हृदय धरून चुंबन घेत बाळाचे. परम उदेला आनंद पोटी की चंद्रोदयीची ऐक्य भेटी. मग समुद्र पात्रा तो यदाटी प्रेमलहरी उचंबळे. वारंवार घेता चुंबन की त्या ते भासे प्रत्यक्ष मदन. परी तो मदनची व्यक्त पूर्ण शिवकायेचा प्रगटला. की सत्वगुणी विद्युतलता पाळा मांडिला शरीरावृत्ता. की पुनर्बिंदू प्रसन्न होता तेजा फुले अर्पिले. की संघात पार किरकणी मही मिरवला हा उत्तम तरणी. असो ऐसे अपार चिन्नी वर्णिता ग्रंथ वाढेल. असो बहद्रवा लवड सवडी अंतपुरात जात तातडी. धर्मपत्नी संसार सांगडी निजदृष्टी विलोकी. नाम तिचे सुलोचना परी ती प्रत्यक्ष सुलोचना. शुभानना ती देवांगना महिलागी उतरली. की प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य अपर्णेची मूर्ती. उदय आली मा भगवती कुरुकुळाते तारावया. तिचे पाहता चरण गंगदोक दिसे मळीन. शंतनू सारखे टाकुनी रत्न शिवमौळी विराजली. तस्मात गंगा समान हाती देता पर्व लागे गोष्टी. असो तिने बालक देखता दृष्टी पुसे राया ते आवडीने. म्हणे महाराजा विजय ध्वजा करी कवळी कवनात्मजा. माते भासे मित्र ओजा दुसरा तरणी आहे हा. पेरू मने ओ शुभाननी यज्ञकुंडी दुमर्धनी. प्रसाद रूपे दिदले तेने राजस्तंभी मिरवावया. तव उदरी जो मी नकेत मनाने वरी आपुला सूत. तयावरील सकळ हेत या बाळा ते मिरावावा.
तरी वंशासी मी नकेत, दिव्य स्वरूपा आहे सूत, तयाचा पाठीराखा निश्चित, ईश्वरी हा पेरेलिला. अगे हा योनी संभव जान, अवतार दक्ष विच्छेंद्र, ज्वाळा माळी होनी प्रसन्न, प्रसाद दिजला आपणासी. ऐसे वदता राजभूप, सुलोचना कवळी बाळ कंदर्प, तयेचे पाहुणी दिव्य रूप, मोहदीप उजळला. बाळ हृदयी कवळोनी धरिता, पयोधरी लोटली पयसरिता, बाळ मुखी स्तन घालिता, पयपान स्वीकारी. मग उत्तम करी बाळ रीती, स्नान मार्जना दे सरिती, या परी द्वादश दिनाप्रती परम सोहळा मांडियला. मेळवुनी सुवासिनी, पाळना घातला योग प्राज्ञी, जलिंदर हे नाम जनी सकळ आवडी ठेविले. यज्ञ कुंडीचा ज्वाळा माळी, प्रसन्न झाला तेने काळी, ज्वाळात उदिला म्हणून सकळी, नाम जालिंदर स्थापिले. ऐसा करून या गजरा, ग्रामात वाटिली गोड शर्करा, अपार धन याचक नरा, लौकिकार्थ वाटिले. ऐसिया गजरे पूर्ण रहाटी, झाली बहुत दिवसा लोटी, मास संवत्सर पंचवटी, षट सप्तम लोटले. या परी तो बहोद्रवाराना, अपार पाळिल्या ललना, पुढे योजुनी मौनी बंधना, यज्ञोत्पित आराधी. या परी कोणे एके दिवशी, राव विचार करी मानसी, गृहस्थाश्रमी जालिंदरासी, लग्नविधी उरकाया. मनवुनी आपुला पुरोहित, मंत्री सर्वे देऊनी त्याते, उत्तम कुमारी शोधार्थ, महिवर प्रेरिला. गुणवंत रूपवंत, सुलक्षणी कुमारी पाहत, मंत्री आणि पुरोहित, देशावरी हिंडती ते. एरीकडे जालिंदर, राजंगणा परम सुंदर, घेऊन या अंगावर चुंबन घेत लालसे. परम स्नेहाने ऊर्ध्वदृष्टी, पाहुनी बोले योग जेठी, दुर्मीन मंत्री मम सृष्टी, दिसत नाही कामाते. एरी म्हणे पाडसा एके, तुझ श्री करावया जनिके, पुरोहित आणि मंत्र देखे पाठविले आहेत बा. एरू म्हणे श्रीकाये, माता म्हणे बायकोसी म्हणावे, एरू म्हणे मज दावावे, बायका कैशा जननीये. एरी म्हणे मज समान, बायको येईल तुझ कारण, जैसी मी बा त्याच समान, तुझ बायको येईल की. ऐसे सुलोचना त्या ते वदता, तो शब्द रक्षुनी आपल्या चित्ता, बाळात येऊनी खेळता खेळता, बाळा लागी पुसतसे. मने गडे होय काईकू, ममताता मात करीती बायकू, तीस कास यासाठी अर्थ कौतुकू, करिता बायकू ते सांगा. तवते बोलती विचक्षण, बहु षटपणी बोलती हसून, जालिंदर बुद्धिहीन, बायको ही कळेना. मग ते म्हणती मूर्खा एक, बायको म्हणता संसारनिक, विषय सुखाचे पूर्ण भातुक, जगा माझी मिरवितसे. हस्तसंकेते दावुनी शिश्र, म्हणती याचे समाधान, इतुके त्याचे कुणी वचन, मनी विचार करीतसे. अगा जग हे परम धम, आचारण आचरती परम दुर्गम, जे का जगाचे उत्पत्ती स्थान, ते चिरमणी रमतात. तरी आपण करू नये ऐसे, याचा मनाला सबळ त्रास, ऐसे रचुनी विवेकास, मुलातून निघाला. मनात ती करी विचार, मातेच्या शब्दासी पर, तरी ते करून व्यवहार, अधरसरासी दिसतसे. माता बोलली मज समान, कांता मिरवतसे चित्रत्न, तरी ती कांता मज माते समान, व्यवहारा योग्य वाटेना. तरी ही पूर्ण धर्मराशी, कदा न वर्तू कायासी, मग सांडोनी ग्रामधाम दारासी, कानांतरी निघाला. परी ग्रामद्वारी ग्रामरक्षक, ज्यांनी जाता पाहिले बाळक, परी राजनंदन म्हणून धाक, हटकावया अंतरले. परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला, हेर मार्गे पाठविला, कोणी जाऊनी त्वरे नृपला, सांगता ते तातडीने. हे महाराज भुवननाथ, विपिनी गेला पुला सूत, राये ऐसा ऐकुनी वृत्तांत, आला धावत तातडीने. परी तो चपळ विलक्षण, म्हणे कोणी येईल धावून, मनोनी मार्गा ते सोडून, महाकाननी निघाला. तवत्या विपिनी तरु ताटी, विशाळ झाली आथून फाटी, त्यात संचारता हेर दृष्टी, चक्र झाले पाहता. परी तो योगेंद्र चपळ बहुत, जाता जाता एक पर्वत,
त्याची दरी धरुनी सुत उत्तर दिशे चालिला. एरीकडे नृपनाथ काननी निघाला शोध करीत. परी शोध लागला दूतस्थानापर्यंत पुढे शोध लागेना. पाहता परी बहु विपिन परी जालिंदराचे न पावे दर्शन. जैसा अमावस्येच्या दिन चंद्रमणी लोपतसे ऐसे झाले सकळासी. निराशापणे ग्रामासी येथे झाली अनिशी शोक करिता सकळानी. रायासह अपार जन पाहती आपलाले सदन. परी बृहद्रवा आणि सुलोचना परम टाहास करिता ते. बाळलीला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करीत. राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला. माते अग्नी झाला प्रसन्न अहा माझे कर्म गहन. हातीचे गेले चित्रत्न काय करू उपाय हो. अहा बाळक माझे अर्का समान तेज रूप वाटे मदन. माता म्हणे खेळ उत्तम काय वर्णू तयाचा. ऐसा करिता अट्टहास परी आणि कसरदार बुद्धिलेश. रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करोनिया. म्हणती राया नरोत्तम जालिंदर युर्ण संभव. तरी हा सेविता महाकानन त्यासी मरण नसेची. मही समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्चित. परी केव्हा तरी तुमचा सूत तुम्हा भेटेल महाराजा. तरी निसंशय करून धैर्य अर्गळी ठेवा मन. ऐसा युक्ती करून यासी शांत करिता ती. एरीकडे जालिंदर पर्वत तरी अति गुजर. संचरला परी महीवर काळोखी रात्र दाटली. तया माझी झाले विपरीत विपिनी वनवा लागला बहुत. पुढे ते कानन अग्नी जाळीत तयापासी पातला. तव त्या दरीत जालिंदर निद्रे व्यापिला तृण पार. तो जवळी आला वैश्वानर तृण भक्षावया कारणे. तो बाळ गोमटे देखिले दृष्टी विस्मय करी आपले पोटी. हे बाळ मम उदर जेटी उदय पावले होते की. उत्तम ठाण पाहुणी याते सोडिले होते म्या गर्भाते. येथे यावया कारण याते कापडले नकळे हो. मग शांत होऊनी मूर्तिमंत बाळ त्वरे केला जागृत. अंकी घेऊनी पुसे त्याते कारण काय येथे यावया. एरू पाहुणी तया सादर म्हणे कोण तुम्ही सांगा सत्वर. एरू म्हणे मी विश्वानर जननी जनक तुझाच मी. एरू म्हणे जननी जनक कैसे होतील हर एक. मग तो मुळी होनी कथा पावक तया लागी सांगितसे. असो आता वैश्वानर पुढे पुढती लिहिता पर. ती कथा पुढे धुंडी कुमार मालून रेरीचा सांगे की. स्वस्ती श्री भक्ती कथा सार सम्मत गोरक्ष काव्य किमी आगार. सदा परिसोत भाविक चतुर एकादशाध्याय गुडहा. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार एकादशाध्याय समाप्त.